हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, वेगवेगळ्या शैक्षणिक परीक्षेमध्ये त्याचबरोबर एम पी एस सी अंतर्गत जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेमधील HR D जो तिसरा पेपर आहे त्यामध्ये देखील शिक्षणशास्त्र या विषयावर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्यामधीलच महत्त्वाचा जो RT ॲक्ट आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, ज्याला बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आहे, त्यावर प्रश्न विचारले जातात. तर त्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की त्या संदर्भात माहिती असणारा विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवा. त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या पद्धतीच्या सर्व अपडेट प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, सेट नेट परीक्षा या संदर्भातील, त्यानंतर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, विद्यापीठाअंतर्गत प्राध्यापक भरती या संदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहेत. तर मित्रांनो, बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूयात. बघा, प्रकरण 1 प्रारंभिक, कलम क्रमांक 1, प्राथमिक शिक्षण एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे शिक्षण होय. स्थानिक प्राधिकरण म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, कटक मंडळे हे सर्व कलम क्रमांक 2मध्ये येतात. म्हणजे साधारणतः प्राथमिक शिक्षण म्हणजे काय याची व्याख्या दुसऱ्या कलमामध्ये दिलेली आहे. त्यानंतर स्थानिक प्राधिकरण म्हणजे कोणकोणते, तर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, त्यानंतरनं कटक मंडळे. आता आपल्याला प्रश्न यावर कसा विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेतील 21 कलमांतर्गत RT ॲक्ट यामधील कलम क्रमांक 2मध्ये कशाची तरतूद केली आहे, किंवा RT ॲक्ट कलमानुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे काय, किंवा RT ॲक्टनुसार स्थानिक प्राधिकरण म्हणजे काय, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रकरण 2 बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळवण्याचा अधिकार, कलम क्रमांक 3. या डाव्या साईडला कलम दिलेले आहेत आणि प्रकरणाची हेडिंग पण दिलेली आहे. बघा, 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास त्याच्या नजीकच्या शाळेमध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क हा कलम 3 नुसार आहे. प्रकरण 2 मधील प्रत्येक बालकास निःशुल्क प्राथमिक शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिनियम 1996 मधील प्रकरण 5 नुसार मोफत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. त्यानंतर पुढे कलम क्रमांक 4 बालकास त्याच्या वयाशी समकक्ष वर्गात निःशुल्क प्रवेश, 6 वर्षापेक्षा जास्त वयाचे तसेच 14 वर्षापेक्षा जास्त वयाचे बालकं कधीही शाळेत गेले नाहीत अशा बालकांसाठी निःशुल्क प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचा अधिकार. म्हणजे जे बालकं 14 वर्षाच्या पुढचे आहेत पण त्यांनी कधीही शाळेत गेलेले नाही आहेत, ते शिक्षण प्रवाहाच्या बाहेर आहेत, अशांना देखील परत प्राथमिक शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. कारण या कलमाची तरतूद यासाठी केलेली आहे की कारण की आपण इथं सुरुवातीला चर्चा केली होती की वय वर्ष 6 ते 14, पण 14च्या पुढचे जरी जे विद्यार्थी असतील ज्यांनी शाळेत गेलेले नाही आहेत, शिक्षण घेतलेलं नाही, पण त्यांना प्राथमिक शिक्षण घ्यायचं आहे, तर त्यांना देखील मोफतच आहे. पुढचं कलम 5 दुसऱ्या शाळेत दाखल हस्तांतरित करण्याचा हक्क, दाखला म्हणजे TC. एखाद्या शाळेत प्राथमिक शिक्षण एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण करण्याची व्यवस्था नसेल तर विशेष विहित शाळा वगळता अन्य कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्याचा बालकाचा हक्क. अन्य शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तातडीने हस्तांतरण प्रमाणपत्र देणे, हस्तांतरण प्रमाणपत्राअभावी प्रवेश नाकारता येणार नाही, यामध्ये दिरंगाई करणे मुख्याध्यापकावर कारवाईस पात्र आहे. त्यांच्यावर मुख्याध्यापकावर कारवाई होऊ शकते कलम क्रमांक 5 नुसार. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण 3 कलम क्रमांक 6 समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरणाच्या शाळा स्थापन करणे. शासन, स्थानिक प्राधिकरण यांच्यामार्फत यापूर्वी संबंधित क्षेत्र मर्यादित शाळा नसेल त्या ठिकाणी या अधिनियमाच्या अंमलबजावणीपासून पुढील 3 वर्षात नवीन शाळा सुरू करणं. याची अंमलबजावणी 2011 पासून झालेली आहे, म्हणजे साधारणतः 2014 पासून तरी शाळा नवीन सुरू झाल्या पाहिजे अशी तरतूद कलम क्रमांक 6 प्रकरण 3 मध्ये केलेली आहे. पुढचं कलम 7 बघा,
कलम 7 आर्थिक व इतर जबाबदाऱ्या. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची आर्थिक तरतूद उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर केंद्र शासन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा विकसित करेल. शिक्षक प्रशिक्षणासाठी मानके विकसित करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करेल. पुढचं कलम आहे कलम क्रमांक 7 नाविन्यपूर्ण कल्पना संशोधन क्षमता संवर्धनाचे केंद्र सरकार राज्य शासनाला तांत्रिक सहाय्य उपलब्धता करून देईल. त्याचबरोबर वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठी शाळेची सोय नजीक असेल. परत 8वं कलम समुचित शासनाचे कर्तव्य. प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण देणे हे कर्तव्य आहे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाच्या सक्तीच्या प्रवेशासाठी हजेरीची व प्राथमिक शिक्षणाची पूर्ण केलेली असल्याची खात्री करणे. वंचित दुर्बल घटकातील बालकास कोणत्याही कारणावरून प्राथमिक शिक्षण घेण्यापासून भेदभाव केला जाणार नाही अथवा त्यास प्रतिबंध केला जाणार नाही. म्हणजे कलम क्रमांक 8 जे आहे समुचित शासनाचे कर्तव्य, यामध्ये सर्व सांगितले. वंचित जे दुर्बल घटक आहेत त्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वंचित दुर्बल घटकातील बालकास कोणत्याही कारणावरून प्राथमिक शिक्षण घेण्यापासून भेदभाव केला जाणार नाही अथवा त्यास प्रतिबंध केला जाणार नाही. याची RT ॲक्टमध्ये कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे तर कलम क्रमांक 8 मध्ये आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. त्याचनंतर कलम 8 मध्येच पायाभूत सुविधा, शाळेची इमारत, शिक्षक, कर्मचारी, अध्ययन सामग्रीचा पुरवठा शाळेला करणे. त्याचबरोबर कलम 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष प्रशिक्षणाची सोय करणे अथवा सुविधा उपलब्ध करून देणं. प्रत्येक बालकाचा प्रवेश, उपस्थिती, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत संनियंत्रण व खातरजमा करणे. त्याचबरोबर 8व्याच कलमामध्ये मानके व निकषानुसार दर्जेदार प्राथमिक शिक्षण दिले जात असल्याची खात्री करणे. यासाठी प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि स्वाध्याय पाठ्यक्रम वेळेवर विहित करण्याची खातरजमा करणे. शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची सोय पुरवणे. आता स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य. स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य कलम क्रमांक 9 विशद करण्यात आलेले आहे. स्थानिक प्राधिकरणात 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणे. त्याचबरोबर 14 वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे अभिलेख विहित पद्धतीनुसार ठेवणे. त्याचबरोबर कलम क्रमांक 9 स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येक बालकाचा प्रवेश, उपस्थिती व प्राथमिक शिक्षण पूर्णत्वाचे संनियंत्रण व खातरजमा करणे. शाळा, इमारत, शिक्षक वर्ग, अध्ययन साहित्य, कर्मचारी वर्ग तसेच पायाभूत सुविधा पुरवणे. कलम 4 मध्ये विहित केल्याप्रमाणे विशेष प्रशिक्षणाची सुविधा पुरवणे. त्यानंतर कलम क्रमांक 9 मध्येच अनुसूचित विहित केल्यानुसार चांगल्या दर्जाच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था सुनिश्चित करणं. त्यानंतर प्राथमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम व स्वाध्याय पाठ्यक्रम वेळेत विहित करणे. शिक्षकांसाठी प्रशिक्षण सुविधा पुरवणे. त्यानंतर 9व्या कलमामध्ये स्थलांतरित कुटुंबातील बालकांच्या प्रवेशाची खातरजमा करणे. अधिकार क्षेत्रातील शाळांच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे. शाळेची शैक्षणिक कालदर्शिका निश्चित करणे. हे देखील 9व्या कलमामध्ये आहे. त्यानंतर कलम क्रमांक 10. या 10व्या कलमामध्ये माता पिता व पालक यांचे कर्तव्य सांगितलेले आहेत. आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम क्रमांक 10 RT ॲक्टमध्ये माता पित्यांची बालकाच्या प्राथमिक शिक्षणाविषयीची कर्तव्य कोणत्या कलमामध्ये सांगितलेले आहेत तर कलम क्रमांक 10. प्रत्येक माता पिता व पालकाने आपल्या बालकाचे किंवा पाल्यास नजीकच्या शाळेत प्राथमिक शिक्षणासाठी दाखल करणं हे 10व्या कलमात सांगितलेलं आहे. त्यानंतर 11वा कलम शाळापूर्व शिक्षणाची तयारी. 3 वर्ष वयापर्यंतच्या जास्त वयाच्या बालकास प्राथमिक शिक्षणासाठी तयारी करण्याच्या दृष्टीने 6 वर्ष होईपर्यंत बालसंगोपनाची व शिक्षणाची तरतूद करणे. 3 वर्ष वयापर्यंतच्या व त्याच्या पुढच्या बालकांना. त्यानंतर प्रकरण 4 कलम क्रमांक 12 मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी शाळांची जबाबदारी. सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरवणे. त्याचबरोबर ज्या शाळा शासनाकडून मदत घेतात अशा शाळांमध्ये किमान 25% बालकांना विनाशुल्क व मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरवणे. हे कायद्यानं कलम क्रमांक 12 नुसार आणि प्रकरण क्रमांक 4 नुसार. आता आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. RT ॲक्ट 25% जे मोफत शिक्षण दिलं जातं ते RT ॲक्टमध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये तरतूद आहे तर कलम क्रमांक 12 मध्ये आहे. RTI मधील 12 क्रमांकामध्ये. ओके, पुढे प्रकरण 4 कलम क्रमांक 12
इयत्ता पहिलीमध्ये किमान 25% बालकांसाठी की जे दुर्बल घटक व प्रतिकूल गटातील आहेत अशा बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणं. हे त्यानंतर अशा शाळांमध्ये जर पूर्ण प्राथमिक शिक्षणाची सोय असेल तर ह्या 25% दुर्बल, वंचित व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील बालकांना प्रवेश देणं हे देखील 12व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर याच कलमामध्ये यासाठी येणाऱ्या खर्चाचा दर राज्य शासनाच्या दराच्या प्रतिबालक खर्चाच्या मर्यादित किंवा बालकाकडून आकारण्यात आलेल्या प्रत्यक्ष रक्कम यापैकी जी कमी असेल तेवढ्या रकमेची प्रतिपूर्ती विहित पद्धतीने करण्यात येईल. शाळांनी शासनामार्फत जमीन, इमारत, साधनसामुग्री व इतर अन्य सुविधा मोफत अथवा सवलतीच्या दरात घेतल्या असतील तर अशा शाळांना प्रतिस्फूर्तीसाठी पात्र असणार नाही आहेत, म्हणजे त्याचे परत मिळणार नाही आहे. म्हणजे कलम क्रमांक 12 जे RT ॲक्टमधून 25% आर्थिक दुर्बळ घटकातल्या विद्यार्थ्यांना जे मोफत प्रवेश पुरवले जातात त्या संदर्भातील सविस्तर माहिती कलम क्रमांक 12 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर कलम क्रमांक 13 प्रवेशासाठी फी अथवा चाळणी पद्धत नसणे. बघा, प्रत्येक शाळा उचित शासनाने अथवा स्थानिक प्राधिकरणाने मागितलेली माहिती पुरवणे बंधनकारक आहे. कोणतीही शाळा किंवा व्यक्ती बालकाला शाळेत प्रवेश देण्यासाठी कॅपिटेशन फी अथवा बालकाची किंवा त्यांच्या पालकाची छाननी किंवा चाळणी प्रक्रिया न करणे. बघा, यासाठीच आपण जर बघितलं तर पुण्यामधील जी एक शाळा होती ज्ञानप्रबोधिनी त्याच्यावर देखील याच कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती, ते चाळणी परीक्षा घेत असल्यामुळं. त्यानंतर पुढे 13व्या कलमामध्येच एखाद्या शाळेने किंवा व्यक्तीने या तरतुदीचे उल्लंघन केले तर त्यास पुढील प्रमाणे शिक्षा होऊ शकते. बघा, आकारलेल्या प्रति व्यक्तीच्या 10 पट इतक्या द्रव्यदंडाची म्हणजे शिक्षा. एखाद्या बालकास कोणतीही शाळा व व्यक्ती भाग पाडील पहिल्या उल्लंघनास 25,000 रुपये दंड आणि व त्यानंतर प्रत्येक उल्लंघनास 50,000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा, म्हणजे 50,000 रुपये दंड जास्तीचा कलम क्रमांक 13 नुसार जर याचे उल्लंघन झालं तर. त्यानंतर कलम क्रमांक 14 प्रवेशासाठी वयाचा पुरावा. प्राथमिक शिक्षण प्रयोजनाच्या प्रवेशासाठी बालकाचे वय, जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी 1986च्या अधिक दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रा आधारे किंवा विहित करण्यात आलेल्या अन्य कोणत्याही कागदपत्राद्वारे प्रवेश देणे बंधनकारक आहे. वयाच्या पुराव्याअभावी कोणत्याही बालकाला शाळेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही, अशी तरतूद कलम क्रमांक 14 मध्ये केलेली आहे. त्यानंतर कलम क्रमांक 15 प्रवेशास नकार न देणे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला वाढविलेल्या कालावधीत अथवा वाढवलेल्या कालावधीनंतर शाळेमध्ये प्रवेश देऊन अभ्यास पूर्ण करून घेणे हे गरजेचे आहे. त्यानंतर कलम क्रमांक 16 बालकास मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध. कलम क्रमांक 16 नुसार शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या प्रत्येक बालकाला कोणत्याही वर्गात मागे ठेवता येणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला शाळेतून काढता येणार नाही, याची तरतूद 16 कलममध्ये केलेली आहे. त्यानंतर 17वा कलम बालकास शारीरिक शिक्षा व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बालकाला शारीरिक शिक्षा व मानसिक त्रास देण्या संदर्भात कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे, तर कलम क्रमांक 17 मध्ये आहे. कोणत्याही बालकास शारीरिक शिक्षा किंवा मानसिक त्रास देता येणार नाही. तरतुदीचे जो कोणी उल्लंघन करील अशा व्यक्तीस नियमान्वये शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरेल. हे कलम क्रमांक 17 यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर कलम क्रमांक 18 मान्यता प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन न करणे. म्हणजे नवीन शाळा सुरू करण्यासाठी शासनाची मान्यताप्राप्त असणं हे खूप गरजेचं आहे. हे कलम 18 मध्ये तरतूद केलेले आहे. प्राधिकरणाकडून मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय शाळा स्थापन किंवा सुरू करण्यात येणार नाही. शाळेने कलम 19 खालील मानके व निकषाची पूर्तता केल्याशिवाय अशा शाळेला मान्यता देण्यात येणार नाही. 18व्या कलमामध्ये पुढे सांगितलंय मान्यता अटी व शर्तीचा भंग केल्यास लेखी आदेशाद्वारे सदर शाळेची मान्यता काढून घेऊन त्यामधील विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत दाखल करणे. शाळेत सुनावणीची संधी दिल्याशिवाय मान्यता काढली जाणार नाही. मान्यता काढून घेतलेल्या दिनांकापासून अशी शाळा आपले कार्य चालू ठेवणार नाही. ही देखील कलम 18 मध्ये तरतूद आहे. त्याचबरोबर मान्यता प्रमाणपत्र अखेरीस शाळा स्थापन केल्यास किंवा मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा सुरू ठेवल्यास संबंधित शाळेला 1,00,000 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो. त्यापुढीलही कालावधीत भंग चालू राहिल्यास दर दिवशी 10,000 रुपये भंग काळापर्यंत दंडास पात्र शाळा असणार आहे, कलम क्रमांक 18 नुसार.
आता कलम क्रमांक 19 ज्यामध्ये आहे शाळेसाठी असलेली मानके व निकष, म्हणजे शाळा स्थापन करण्यासाठी कोणकोणती मानकं आहेत. तर बघा, विहित केलेली मानके व निकष यांची पूर्तता केल्याशिवाय कलम 18 अन्वये कोणतीही शाळा स्थापन करता येणार नाही व त्यास मान्यता येणार नाही. म्हणजे शाळा स्थापन करण्यासंदर्भातील मान्यता कोणत्या आहेत, कलम कोणत्यामध्ये तरतूद आहे, 18 संदर्भात, आणि निकष जे आहेत ते 19 मध्ये सांगितलेले आहेत. या अधिनियमाच्या प्रारंभीपूर्वी स्थापन केलेली एखादी शाळा मानके पूर्ण करत नसेल तर 3 वर्षाच्या कालावधीत अशी मानके व निकष स्वखर्चाने पूर्ण करावीत. जर एखादी शाळा विहित कालावधीत मानके व निकष यांची पूर्तता करण्यास कसूर करील तर कलम 18 नुसार अशा शाळेची मान्यता विहित पद्धतीने काढून घेण्यात येणार आहे. आता कलम क्रमांक 20 मध्ये अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार, म्हणजे हे जे RT ॲक्ट आहे त्यामध्ये केंद्र सरकारला अधिसूचीद्वारे अनुसूचीमध्ये कोणती मानके व निकष यांची भर घालून दुरुस्त्या करून किंवा वगळून त्या अनुसूचीमध्ये सुधारणा करता येऊ शकते. फक्त यामध्ये केंद्र सरकार सुधारणा करू शकतं RT ॲक्टमध्ये. अशी तरतूद 21 कलमामध्ये आहे. त्यानंतर कलम क्रमांक 20 मध्ये आहे. कलम क्रमांक 20 मध्ये शाळा व्यवस्थापन समिती, यापूर्वीही प्रश्न विचारलेला आहे. शाळा व्यवस्थापन समिती संदर्भातील RT ॲक्टमध्ये कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे, तर कलम क्रमांक 21 मध्ये. प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत करून त्या माध्यमातून शालेय कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रणाची कार्ये पूर्ण करता येतील. म्हणजे शाळा व्यवस्थापनाची तरतूद कलम क्रमांक 21 मध्ये केलेली आहे. त्यानंतर कलम क्रमांक 22 शाळा विकास आराखडा. कलम 21 अन्वये गठीत करण्यात आलेली शाळा व्यवस्थापन समिती शाळा विकास आराखडा तयार करेल. यापूर्वी शालेय व्यवस्थापन समिती असायची. पुढे कलम क्रमांक 23 शिक्षण नियुक्ती अहता आणि सेवा अटी व शर्ती. बघा, शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भातील तरतूद ही कलम क्रमांक 23 मध्ये करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने अधिसूचीद्वारे प्राधिकृत केलेल्या शिक्षण प्राधिकरणाने निर्धारित केलेली असेल अशी किमान अर्हता धारण करणारी व्यक्ती शिक्षक नियुक्तीस पात्र असेल. शिक्षकांना द्यावयाचे वेतन व भत्ते आणि सेवा अटी शर्ती विहित प्रमाणे असतील. कलम क्रमांक 24 शिक्षकांची कर्तव्ये आणि घराणे दूर करणे. शिक्षकांच्या कर्तव्याची तरतूद केलेली आहे कलम क्रमांक 24 मध्ये. कलम क्रमांक 23 अन्वये नियुक्त आणि शिक्षकांची नियुक्ती होणार आहे कलम क्रमांक 23 नुसार. नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षक शाळेत नियमित व वक्तशीरपणे शाळेत हजर राहतील. कलम 29 पोटकलम 2 च्या तरतुदीनुसार अभ्यासक्रम संचलित करणे व विहित कालावधीत तो पूर्ण करणे हे कर्तव्य आहे. अध्ययन क्षमतेचे मूल्यमापन करणे, आवश्यकतेनुसार अतिरिक्त पूरक शिक्षण देणं हे देखील कलम क्रमांक 24 मध्ये शिक्षकांच्या कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे. याचमध्ये सांगितलेलं आहे पालक सभा घेणे हे देखील शिक्षकाचं कर्तव्य. पालकाच्या नियमित भेटी घेऊन बालकाच्या संदर्भातील नियमित हजेरी, संपादनूक पातळी, अध्ययनातील प्रगती व इतर संबंधित माहिती पालकांना वेळोवेळी देणं हे देखील शिक्षकाचं कर्तव्य 24 कलमामध्ये सांगितलंय. शिक्षक आपली कर्तव्य पार पाडण्यास कसूर करतील त्यांच्यावर सेवा नियमान्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यास पात्र समजण्यात येतील. शिक्षकांची कोणतीही घराणे असल्यास ती विहित करण्यात येतील. म्हणजे शिक्षकाच्या तक्रारी ह्या 24 कलमानुसार असणार आहेत. पुढे 25 क्रम विद्यार्थी शिक्षक प्रमाण. या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत प्रत्येक शाळेत अनुसूचित मध्ये विहित केल्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थी प्रमाण केल्यानुसार असल्याची खातरजमा करण्यात येईल. विद्यार्थी शिक्षक प्रमाण राखण्याच्या दृष्टीने कोणत्याही कारणास्तव शाळेमध्ये शिक्षकास अन्य शाळेस, कार्यालयात व अशैक्षणिक कामे करण्यात येणार नाहीत. कलम 27 मधील तरतूद नमूद कामाशिवाय. 26वा क्रम शिक्षकाची रिक्त पदे भरणे. समुचित शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे एकूण मंजूर पदाच्या 10 अधिक असणार नाही त्याची खात्री करून घ्यावी. म्हणजे जे रिक्त पद आहे त्यापेक्षा 10 पेक्षा जास्त रिक्त पदं असता कामा नये. आणि शिक्षकाची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कलम क्रमांक 26 मध्ये तरतूद आहे. आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो की RT ॲक्टमधील कोणत्या कलमानुसार शिक्षकाची रिक्त पदे भरण्याची तरतूद केलेली आहे, तर कलम क्रमांक 26 मध्ये केलेली आहे. त्यानंतर कलम क्रमांक 27 शिक्षकांचा अशैक्षणिक कामकाजाचा वापर करण्यास प्रतिबंध. म्हणजेच जे अशैक्षणिक कामं आहेत कोणत्याही शिक्षकात वार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे किंवा निवडणुकीच्या कर्तव्याखेरीज अन्य कोणत्याही अशैक्षणिक प्रयोजनासाठी नेमता येणार नाहीये हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. जनगणना, आपत्ती निवारणाची कामे किंवा निवडणुकीच्या कर्तव्याखेरीज म्हणजे हे ती करू शकतात. जनगणना असेल, आपत्ती निवारण असेल
त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम देऊ नये असं तरतूद आहे. कलम 28मध्ये शिक्षकास खाजगी शिकवणीस प्रतिबंध. कोणत्याही शिक्षकास खाजगी शिकवणी अथवा खाजगी अध्यापन कृतीमध्ये स्वतःला भाग घेण्यात येणार नाही याची तरतूद कलम क्रमांक 28मध्ये करण्यात आलेली आहे. खाजगी शिकवणीपासून प्रतिबंध शिक्षकांसाठी. त्यानंतर प्रकरण 5 प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे. बघा, कलम क्रमांक 19 अभ्यासक्रम व मूल्यांकन प्रक्रिया समुचित शासन अधिसूचनेद्वारे निर्धारित करेल. हे निर्धारित करताना संविधानात असलेल्या मूल्याशी अभिसंगत बालकाचा सर्वकष विकास साधणारा बालकेंद्रित कृतीशील शोधनवृत्ती जिज्ञासूपणा या माध्यमातून विकसित करणारा शिक्षणाची माध्यम मातृभाषा बालकाला भयमुक्त व अभिव्यक्त करण्यात प्रोत्साहन देणारे आणि बालकाच्या ज्ञान संपादनाची सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन करून योग्यता वाढवणारे असेल. म्हणजे मूल्यमापनासंदर्भातील तरतूद कलम क्रमांक 29 मध्ये केलेले आहे. प्रकरण 5मध्ये कलम क्रमांक 30 परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र. म्हणजे परीक्षा घेण्यासंदर्भातील तरतूद ही कलम क्रमांक 30 मध्ये आहे. कोणत्याही बालकास कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार नाहीये. प्राथमिक शिक्षण एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण केलेल्या बालकास विहित नमुन्यातील प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. त्यानंतर प्रकरण क्रमांक 6 बालकाच्या हक्काचे संरक्षण. कलम 21 बालक संरक्षण हक्क आयोग अधिनियम 2005 अन्वये राष्ट्रीय व राज्य बालक हक्क संरक्षण आयोग गठीत करण्यात आला आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल संरक्षण हक्क आयोग याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम क्रमांक 3.1 म्हणजे 31 मध्ये करण्यात आले आहे. यानुसार राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही बाल संरक्षण हक्क आयोग गठीत करतील. या अधिनियमाद्वारे तरतूद केलेल्या हक्काबद्दलच्या संरक्षण उपाययोजनाची तपासणी करणे, आढावा घेणे आणि प्रभावी अंमलबजावणी व उपाययोजनासाठी शिफारस करणे याची देखील तरतूद आहे. याच कलमामध्ये या आयोगास अधिनियमाची कलमे 15 व 24 अन्वये तरतूद केल्याप्रमाणे आवश्यक ती पावले उचलणे. सदरहून आयोगास बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित कोणत्याही बाबीची चौकशी करताना बाल हक्क संरक्षण आयोग यांची कलमे 14 व 24 अन्वये त्यांना अनुक्रमे हे अधिकार नेमून दिले असतील तेच अधिकार असतील. त्यानंतर कलम क्रमांक 32 घराणी दूर करणे. कलम क्रमांक 31 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही या अधिनियमाखाली कोणत्याही व्यक्तीला एखाद्या बालकाच्या अधिकाराशी संबंधित कोणतेही घराणे मांडायचे झाल्यास तिला स्थानिक प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करता येईल. त्याचबरोबर स्थानिक प्राधिकरण व संबंधित पक्ष यांच्यामध्ये चर्चा होऊन 3 महिन्याच्या कालावधीत या बाबीवर निर्णय होईल. त्यानंतरनं पुढचा कलम आहे कलम क्रमांक 32 स्थानिक प्राधिकरणाच्या निर्णयामुळे व्यवस्थित झालेले असेल ती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अपील दाखल करू शकेल. त्यानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून किंवा विहित केलेल्या प्राधिकरणाकडून निर्णय करण्यात येईल. त्यानंतर कलम क्रमांक 33 आणि 34 राष्ट्रीय राज्य सल्लागार परिषदेचे गठन. केंद्र व राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी अधिनियमाच्या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र राज्य शासन अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या व्यक्तीकडून जास्तीत जास्त 15 सदस्याची नियुक्ती करेल. राष्ट्रीय राज्य सल्लागार परिषदेचे गठन या संदर्भातील तरतूद कलम क्रमांक 33 आणि 34 मध्ये केलेली आहे. त्यानंतर प्रकरण 7 कलम 35 निर्देश देण्याचा अधिकार. केंद्र शासन या अधिनियमाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वाटतील अशा मार्गदर्शक सूचना उचित शासन किंवा स्थानिक प्राधिकरणास किंवा शालेय व्यवस्थापन समितीस निर्गमित करेल. प्रकरण 7 मध्ये आणि कलम क्रमांक 35 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतरनं खटला दाखल करण्याची पूर्व परवानगी. कलम क्रमांक 36 उचित शासनाच्या अधिसूचनेने प्राधिकृत अशा अधिकाराच्या पूर्व परवानगीने कलम क्रमांक 13(a)(2), 18(5), 19(5) या खालील शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही खटला दाखल करता येणार नाहीये. त्यानंतर 37 कलम सदहेतूने केलेल्या कृती संरक्षण. कोणतेही नियम किंवा आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सदहेतूने अथवा योजलेल्या कृतीबद्दल केंद्र सरकार ते शाळा व्यवस्थापन समिती किंवा अन्य व्यक्ती यांच्याविरुद्ध कोणताही दावा किंवा अन्य कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. कलम क्रमांक 37. त्यानंतर 38 कलममध्ये समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार. 38 कलमानुसार समुचित शासनास
या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी अधिसूचनेद्वारे विशेषतः व पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेस बाधा न येता नियम करता येतील. उदाहरणार्थ, विशेष प्रशिक्षण देण्याची पद्धत, नजीकच्या शेजारी दुसरी शाळा व्यवस्थापन करण्याचे क्षेत्र, मुलांचे अभिलेख ठेवण्याची पद्धत व वय निश्चितीचे दस्तऐवज, मान्यता प्रमाणपत्रासाठी अर्ज नमुना, शाळा व्यवस्थापन समितीची कर्तव्ये, कार्य, शिक्षकांचे वेतन भत्ते, सेवा अटी, शर्ती, कर्तव्ये, स्थानिक प्राधिकरणाच्या रचनेची रीत, प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर द्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना इत्यादी. 38 कलमामध्ये या अधिनियमाद्वारे राज्य शासनाने केलेल्या प्रत्येक नियम किंवा अधिसूचना विधिमंडळासमोर ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीनं RT ॲक्ट, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, ज्याला आपण बालकाचा सक्तीचा आणि मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 मध्ये एकूण 8 प्रकरणं आहेत आणि 39 कलम आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असला, त्याचबरोबर आपल्याला शिक्षण क्षेत्रातील ज्या परीक्षा आहेत यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पर्टिक्युलरली कलमावाईज प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.